सर्वसाधारण सभा संपन्न होत आहे आणि या सभेला उपस्थित आपल्या शाळेचे सन्माननीय प्राचार्य आणि या प्रेरणा पतपेढीचे मार्गदर्शक सल्लागार आमचे प्रेरणास्थान त्यांचं स्वागत प्रेरणा पतपेढीचे अध्यक्ष विडी पाटील सर यांनी करावे अशी मी विनंती करते. सन्माननीय सल्लागार सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर यांचं स्वागत होत आहे. यांचं स्वागत आमचे प्रेरणास्थान सल्लागार सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर आपण करावं अशी मी आपणास विनंती करते. हेड क्लास वासुदेव पाटील सर यांनी वासुदेव पाटील सर आपण करावं. त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री आहेर सर आपल्या सर्वांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि पुढील सूत्रे मी सेक्रेटरी सौ क्षीरसागर मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. श्री प्रेरणा सहकारी कर्मचारी पतपेढी मर्यादित कळंबोली या पतपेढीची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 27/9/2025 रोजी आपल्या विद्यालयाच्या सभागृहात संपन्न होत आहे. आजची सभा प्रेरणा पतपेढीचे मार्गदर्शक सल्लागार व आपले आदरणीय प्राचार्य श्री पालवे सर यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे. त्यांचे वेळोवेळी पतसंस्थेत मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे व यापुढेही ही पतपेढी त्यांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाने यशस्वी वाटचाल करत राहील यात काही शंका नाही. तसेच प्रेरणा पतपेढीचे अध्यक्ष श्री विडी पाटील सर यांच्या परवानगीने आजच्या सभेचे कामकाज सुरू करीत आहे. प्रथम सभेमध्ये चर्चिले जाणारे विषय पुढील प्रमाणे आहेत. 1. सन 2023-24 या वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. दुसरा विषय 2024-25 या वर्षाचे ताळेबंद व नफा तोटा पत्रक स्वीकारणे. ताळेबंद तयार आहे परंतु त्याचे शासकीय ऑडिट सुरू आहे. ते झाल्यानंतर सर्वांना पतसंस्थेच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळेस पाहता येईल. विषय 3 लाभांश जाहीर करणे. आपण 10% याप्रमाणे शेअर्सवर लाभांश वाटप केलेले आहे. 4 लेखापरीक्षणाकरिता नेमणूक करणे. 2025-26 या वर्षाचे लेखापरीक्षणाकरिता ऑडिटरची नेमणूक करून कार्यकारिणी रीतसर निबंधकास कळवेल. 5वा विषय 2025-26 वर्षाकरिता अंदाजित खर्चास मंजुरी घेणे. 1 खर्च अंदाजित जो आहे तो वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यकारिणी सभा खर्च आहे 1,20,000, संगणक खर्च आहे 50,000, स्टेशनरी 10,000, प्रवास खर्च 5,000, पतपेढी ऑफिस नूतनीकरण 50,000, ऑडिट फी 20,000, इतर खर्च 25,000 एवढा वार्षिक खर्च आहे आणि त्यास आपली सर्वांची मंजुरी आहे असे मी गृहीत धरते. नवीन 6वा विषय आहे नवीन कार्यकारिणीची निवडीस सभेची मंजुरी घेणे. माननीय प्राचार्य प्रेरणा पतपेढीचे मार्गदर्शक सल्लागार यांच्या सल्ल्याने नवीन कार्यकारिणी निश्चित केली आहे व या कार्यकारिणीस आपल्या सभेची मंजुरी आहे. 7वा विषय आहे आपल्या पतसंस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता प्रेरणा पतपेढीचे मार्गदर्शक सल्लागार आदरणीय प्राचार्य पालवे सर यांनी सभेस मार्गदर्शन करावे असे त्यांना विनंती करते. विषय जो होता आपला की 2023-24 या वर्षाचे प्रोसिडिंग वाचून इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी घेणे. हे वाचून दाखवू थोडक्यात वाचून दाखवू.
दाखवू ना थोडक्यात. हां 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 2023-24ची जी गेल्या वर्षी वार्षिक का वाचायचं का कटाराव मंजूर आहे. ओके. मग यापुढे आपल्या प्रेरणा पतपिढीचे मार्गदर्शक सल्लागार व आपल्या शाळेचे आदरणीय प्राचार्य श्री पालवे श्री प्रेरणा सहकारी पतपेढी लिमिटेड कळंबोली आज 31वा सर्वसाधारण वार्षिक सभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी सभा आयोजित केली त्या सभेस उपस्थित असलेले या पतपेढीचे विद्यमान चेअरमन आपले व्ही डी पाटील सर, उपाध्यक्ष नजीर शेख, या पतपेढीचे सेक्रेटरी क्षीरसागर मॅडम, खजिनदार वासेकर मॅडम आणि बरेचसे वर स्टेजवर बसलेले संचालक, त्यामध्ये मला वाटतं वासुदेव तुम्ही पण संचालक दिनेश पाटील आहेत, किरण आहे, त्याच्यानंतर कोळी मॅडम आहेत, आपले नारायण पाटील आहेत, एस पाटील मॅडम नाहीत ना तुम्ही, कांबळे मॅडम पण नाही, ते तिकडची मंडळी, पण ते आपल्याला प्रेरणादायी असणाऱ्या आपले सगळेच पदाधिकारी, सुपरवायझर, उपमुख्याध्यापिका, हिंदी मीडियमचे सुपरवायझर आणि सर्वच आमचे शिक्षकेतर कर्मचारी आणि जे जेवून इथं बसले त्यांना सुस्ती आले असे सर्व प्रेरणादायी माझे सहकारी सभासद, जे जेवून घरी झोपायला गेले भाग्यवान ते सुद्धा सर्व सभासद. परंतु कुठेतरी ज्यावेळेस सुरू झालं तर म्हटलं चांगल्या पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं जेवण, म्हणजे आपण आपल्या इथे नेहमीच जेवणं होतात, परंतु एक वेगळ्या पद्धतीचं जेवण खरी वेळ मिळालं नाही मला जास्त त्याच्यात लक्ष द्यायला. परंतु परवा दिवशी त्याला बोलून सांगितलं, परंतु जेवण तुम्हाला आवडलं का सगळ्यांना? हा, जेवण बरं होतं ना, चांगलं होतं, सुंदर जेवण होतं. ठीक आहे, चांगलं जेवणाने तरी चांगली सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मी यांच्या नेहमी मागे आहे फॉलोअप घेतो की पतपेढी कशा पद्धतीने राहायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, आणि त्या पद्धतीने त्यांनी सगळं लिखाण त्यांच्या ठेवणं असणं किंवा आतापर्यंत पतपेढीला जागा नवीन कोपऱ्यामध्ये होती, परंतु आता एक नवीन आपण PT रूमची रूमच त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची दिली. कारण कमीत कमी एवढा मोठा कारभार चालतो ते आपल्या सोयीसाठी असणारी एखादी जर चालत असेल पतपेढी तर त्याला कुठेतरी अस्तित्वात असायला पाहिजे. आणि त्या निमित्ताने त्यांनी त्या ठिकाणी छान असं छोटंसं ऑफिस, तिथं बाकीचं सामान पण आहे, परंतु प्रेरणाचा चांगला त्या ठिकाणी वास्तू त्या ठिकाणी तयार झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि एक वेगळ्या पद्धतीचं आता खऱ्या अर्थानं सभासद म्हणजे असं तुम्ही बोललात की इतिवृत्त वाचू नका मंजूर, परंतु कसं असतं एकदा ऐकायला पाहिजे, वर्षातून एकदा होतं, एकदा सगळंच ओके असतं असं काही नाही, पण चुकून एखादी गोष्ट चांगली गोष्ट सभासदाच्या लक्षात येते आणि ते त्याच्या सुचवतात. कारण हा सर्वसाधारण सभा ही प्रेरणा पतपेढीचा खऱ्या अर्थानं आत्मा राहतो. इथे जे सगळं काही चर्चेलं जातं त्याच्यावरच सगळे निर्णय किंवा त्याचे पुढचे सगळे परिणाम अवलंबून असतात. त्याच्यामुळं ही घेताना एकदम काळजीपूर्वक घेतली पाहिजे. साधारण सभा संपन्न होत आहे आणि या सभेला उपस्थित आपल्या शाळेचे सन्माननीय प्राचार्य आणि या प्रेरणा पतपेढीचे मार्गदर्शक सल्लागार आमचे प्रेरणास्थान, त्यांचं स्वागत प्रेरणा पतपेढीचे अध्यक्ष व्ही पाटील सर यांनी करावं अशी मी विनंती करते. सन्माननीय सल्लागार सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर यांचं स्वागत होत आहे. यांचं स्वागत आमचे प्रेरणास्थान सल्लागार सन्माननीय प्राचार्य श्री पालवे सर आपण करावं अशी मी आपणास विनंती करते. हेड क्लास वासुदेव पाटील सर यांनी वासुदेव पाटील सर आपण करावं. त्याचबरोबर
मार्गदर्शक श्री आहेत सर आपल्या सर्वांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे आणि पुढील सूत्रे मी सेक्रेटरी सौ क्षीरसागर मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. श्री प्रेरणा सहकारी कर्मचारी पतपेढी मर्यादित कळंबोली या पतपेढीची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 27/9/2025 रोजी आपल्या विद्यालयाच्या सभागृहात संपन्न होत आहे. आजची सभा प्रेरणा पतपेढीचे मार्गदर्शक सल्लागार व आपले आदरणीय प्राचार्य श्री पालवे सर यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे. त्यांचे वेळोवेळी पतसंस्थेत मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे व यापुढेही ही पतपेढी त्यांच्या सल्ल्याने मार्गदर्शनाने यशस्वी वाटचाल करत राहील यात काही शंका नाही. तसेच प्रेरणा पतपेढीचे अध्यक्ष श्री व्ही.डी. पाटील सर यांच्या परवानगीने आजच्या सभेचे कामकाज सुरू करीत आहे. प्रथम सभेमध्ये चर्चिले जाणारे विषय पुढील प्रमाणे आहेत. 1. सन 2023-24 या वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. दुसरा विषय 2024-25 या वर्षाचे ताळेबंद व नफा तोटा पत्रक स्वीकारणे. ताळेबंद तयार आहे परंतु त्याचे शासकीय ऑडिट सुरू आहे. ते झाल्यानंतर सर्वांना पतसंस्थेच्या कार्यालयात कामकाजाच्या वेळेस पाहता येईल. विषय 3 लाभांश जाहीर करणे. आपण 10% याप्रमाणे शेअर्सवर लाभांश वाटप केलेले आहे. 4 लेखापरीक्षणाकरिता नेमणूक करणे. 2025-26 या वर्षाचे लेखापरीक्षणाकरिता ऑडिटरची नेमणूक करून कार्यकारिणी रीतसर निबंधकास कळवेल. 5वा विषय 2025-26 वर्षाकरिता अंदाजित खर्चास मंजुरी घेणे. 1 खर्च अंदाजित जो आहे तो वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यकारिणी सभा खर्च आहे 1,20,000, संगणक खर्च आहे 50,000, स्टेशनरी 10,000, प्रवास खर्च 5,000, पतपेढी ऑफिस नूतनीकरण 50,000, ऑडिट फी 20,000, इतर खर्च 25,000 एवढा वार्षिक खर्च आहे आणि त्यास आपली सर्वांची मंजुरी आहे असे मी गृहीत धरते. नवीन 6वा विषय आहे नवीन कार्यकारिणीची निवडीस सभेची मंजुरी घेणे. माननीय प्राचार्य प्रेरणा पतपेढीचे मार्गदर्शक सल्लागार यांच्या सल्ल्याने नवीन कार्यकारिणी निश्चित केली आहे व या कार्यकारिणीस आपल्या सभेची मंजुरी आहे. 7वा विषय आहे आपल्या पतसंस्थेच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता प्रेरणा पतपेढीचे मार्गदर्शक सल्लागार आदरणीय प्राचार्य पालवे सर यांनी सभेस मार्गदर्शन करावे असे त्यांना विनंती करते. विषय जो होता आपला की 2023-24 या वर्षाचे प्रोसिडिंग वाचून इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी घेणे. ते वाचून दाखवू थोडक्यात वाचून दाखवू ना थोडक्यात. हा 2023-24 ची जी गेल्या वर्षी वार्षिक वाचायचं का ठराव मंजूर आहे. ओके. मग यापुढे आपल्या प्रेरणा पतपेढीचे मार्गदर्शक सल्लागार व आपल्या शाळेचे आदरणीय प्राचार्य श्री पालवे श्री प्रेरणा सहकारी पतपेढी लिमिटेड कळंबोली आज 31वा सर्वसाधारण वार्षिक सभेच्या निमित्ताने आज या ठिकाणी जी सभा आयोजित केली त्या सभेस उपस्थित असलेले या पतपेढीचे विद्यमान चेअरमन आपले व्ही.डी. पाटील सर, उपाध्यक्ष नजीर शेख, या पतपेढीचे सेक्रेटरी क्षीरसागर मॅडम, खजिनदार वासेकर मॅडम आणि बरेचसे वर स्टेजवर बसलेले संचालक. त्यामध्ये मला वाटतं तुम्ही पण संचालक दिनेश पाटील आहेत, किरण आहे, त्याच्यानंतर कोळी मॅडम आहेत, आपले नारायण पाटील आहेत, एस पाटील मॅडम नाहीत ना तुम्ही?
कांबळे मॅडम पण नाही, ते तिकडची मंडळी, पण ते आपल्याला प्रेरणादायी असणाऱ्या आपल्या सगळ्यांचे पदाधिकारी, सुपरवायझर, उपमुख्याध्यापिका, हिंदी मीडियमचे सुपरवायझर आणि सर्वच आमचे शिक्षकेतर कर्मचारी आणि जे जेवून इथं बसले त्यांना सुस्ती आली असे सर्व प्रेरणादायी माझे सहकारी सभासद, जे जेवण घरी झोपायला गेले भाग्यवान, ते सुद्धा सर्व सभासद. परंतु कुठेतरी ज्यावेळेस सुरू झालं तर म्हटलं चांगल्या पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं जेवण, म्हणजे आपण आपल्या इथे नेहमीच जेवणं होतात, परंतु एक वेगळ्या पद्धतीचं जेवण खरी वेळ मिळालं नाही मला जास्त त्याच्यात लक्ष द्यायला. परंतु परवा दिवशी त्याला बोलून सांगितलं, परंतु जेवण तुम्हाला आवडलं का सगळ्यांना? हा, जेवण बरं होतं ना, चांगलं होतं, सुंदर जेवण होतं. ठीक आहे, चांगलं जेवणाने तरी चांगली सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मी यांच्या नेहमी मागे आहे फॉलोअप घेतो की पतपेढी कशा पद्धतीने राहायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे, आणि त्या पद्धतीने त्यांनी सगळं लिखाण त्यांचं ठेवणं असणं किंवा आतापर्यंत पतपेढीला जागा नवीन कोपऱ्यामध्ये होती, परंतु आता एक नवीन आपण PT रूमची रूमच त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे दिली. कारण कमीत कमी एवढा मोठा कारभार चालतो, ते आपल्या सोयीसाठी असणारी एखादी जर चालत असेल पतपेढी तर त्याला कुठेतरी अस्तित्वात असायला पाहिजे. आणि त्या निमित्ताने त्यांनी त्या ठिकाणी छान असं छोटंसं ऑफिस, तिथं बाकीचं सामान पण आहे, परंतु प्रेरणाचं चांगला त्या ठिकाणी वास्तू त्या ठिकाणी तयार झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि एक वेगळ्या पद्धतीचं आता खऱ्या अर्थानं सभासद म्हणजे असं तुम्ही बोललात की इतिवृत्त वाचू नका मंजूर, परंतु कसं असतं एकदा ऐकायला पाहिजे. वर्षातून एकदा होतं, एकदा सगळंच ओके असतं असं काही नाही, पण चुकून एखादी गोष्ट चांगली गोष्ट सभासदाच्या लक्षात येते आणि ते त्याच्या सुचवतात. कारण हा सर्वसाधारण सभा ही प्रेरणा पतपेढीचा खऱ्या अर्थानं आत्मा राहतो. इथे जे सगळं काही चर्चेलं जातं त्याच्यावरच सगळे निर्णय किंवा त्याचे पुढचे सगळे परिणाम अवलंबून असतात. त्याच्यामुळं ही घेताना एकदम काळजीपूर्वक घेतली पाहिजे. आपल्या या शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती एस पाटील मॅडम या उपस्थित आहेत. त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम 2च दिवसात होणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारची सेवा पार पाडून त्यांनी ह्या शाळेला एक चांगली सेवा दिलेली आहे. त्यांचं मी संचालक मंडळाच्या वतीनं स्वागत करत आहे आणि त्यांना आसनस्थ व्हावं असं मी विनंती करत आहे. तशाच प्रकारे पर्यवेक्षिका कांबळे मॅडम, त्यांना पण मी विनंती करत आहे. त्या सुद्धा चांगल्या काम करत आहे आणि त्यांना विनंती करत आहे की आपण या संचालक परिवारासोबत यायचं आहे. कारण आम्हाला गरज आहे, आम्ही जरी संचालक असलो तरी तुमच्या आधाराची, एकमेकांच्या वरिष्ठांच्या आधाराची गरज आहे. कधी कधी आमचं चुकतं, त्याच्यामुळे तो चुकीचा हात धरण्याची आम्हाला गरज आहे. अशाच प्रकारे पर्यवेक्षक श्री आहेत सर, यांना सुद्धा मी विनंती करत आहे की आपण दीक्षित सर हिंदी विभाग यांना विनंती करत आहे की आपण स्टेजवर यावं. दिनेश पाटील सर हिंदी विभाग मुख्याध्यापक, OS वासुदेव पाटील सर यांना सुद्धा मी